Hello student. First of all, good morning to all. Today we will discuss about the stability of coordination compound. Stability of coordination compound. So how we concluded that any X compound which is more stable than the Y compound. Okay, so there are the simple rule. Okay, so now it is measured by stability constant. Stability of coordination compound. It is measured by stability constant. Stability constant, which is represented by K. K is the stability constant. Okay, so now consider there is one compound which are made up from the central metal atom and n number of ligands. Okay, there is the formation of a product. There is the reversible reaction. So now M, L, N, it may be positive or negative. Consider metal having a positive charge, ligand having a X negative charge, and the coordination sphere containing a charge, it may be B positive and negative. आता स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे कशी मेजर करायची तर स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे स्टॅबिलिटी कॉन्स्टंटने मेजर करत असतात आणि स्टॅबिलिटी कॉन्स्टंट दॅट इज द के फॉर दॅट रिॲक्शन. या इक्वेशन 1 साठी स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू दॅट इज जशी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढतो आपण प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टर. मग आता हे नेमकं आहे काय? जसं या रिॲक्शनसाठी प्रॉडक्ट काय आपला एम L, N, B positive negative means concentration of product divided by concentration of reactant. So concentration of product M, L, N, B positive negative divided by, so M A positive and N, L, X negative. Okay, more the value of K, more is the stable complex. And this complex is thermodynamically also more stable. सिंपल आहे, एकदम सिंपल. कन्सिडर करा तुमच्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे जो बनलेला आहे एम ए पॉझिटिव्ह आणि एन एल एक्स निगेटिव्ह. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम वरती ए पॉझिटिव्ह चार्ज आणि एन नंबर लिगँड्स आहेत त्याच्यावरती चार्ज आहे एक्स निगेटिव्ह. ओके, आणि यांच्यापासून तुमचा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स बनलेला आहे एम एल एन आणि कोऑर्डिनेशन स्पिअरवर बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे. तर आता हे जे काही इक्विलिब्रियम रेशो आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा जो काही रेशो आहे या इक्वेशन फर्स्ट साठी त्यालाच आपण स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असं म्हणू. आणि या केला स्टॅबिलिटी कॉन्स्टंट जेव्हा आपण इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे तर ऑफकोर्स प्रोडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टंट, कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, ही तर व्हॅल्यू हे तर रूल आपल्याला लागणारच आहे. मग प्रोडक्ट आणि रिॲक्टंट या दोघांचंही कन्सन्ट्रेशन एकमेकाला डिवाइड केलं. याच्यावरनं असं लक्षात येतं मोर द व्हॅल्यू ऑफ स्टॅबिलिटी कॉन्स्टंट, मोर इज द स्टेबल कॉम्प्लेक्स. सिंपल. आता हे कसं काय कन्क्लूड करायचं? कन्सिडर करा तुमच्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे, तुमच्याकडे 2 बीकर आहेत आणि 2 बीकरसाठी आपण 2 वेगवेगळे कॉम्प्लेक्स कन्सिडर करू. जसं एक कॉम्प्लेक्स असणार आहे तुमचा Ag पॉझिटिव्ह, बीकर ए साठी घेऊ आणि बीकर बी. बीकर ए साठी कॉम्प्लेक्स आहे तुमचा Ag पॉझिटिव्ह प्लस ट्वाइस NH3. यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स बनलेला आहे तुमचा दॅट इज Ag NH3/2 पॉझिटिव्ह चार्ज. आणि बीकर बी साठी एक कॉम्प्लेक्स आहे तो आहे तुमचा Ag पॉझिटिव्ह
प्लस ट्वाईस CN निगेटिव्ह. याच्यासाठी एक कॉम्प्लेक्स बनलाय तुमचा Ag CN/2 दॅट इज निगेटिव्ह. आता बिकर ए आणि बिकर बी त्याच्यामध्ये XYZ सॉल्व्हंट आहे ज्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होऊ शकतात, कन्सिडर करा. सो हा जो काही एक कॉम्प्लेक्स आहे तुमचा AgNH3/2 हा एक कॉम्प्लेक्स तुम्ही बिकर ए मध्ये ऍड केला, कन्सिडर करा याचे 100 मॉलिक्यूल ऍड केले. तसंच बिकर बी सुद्धा, बिकर बी मध्ये तुम्ही ऍड केला आहे AgCN/2. ओके, तर आता या बिकर ए मध्ये जो काही 100 मॉलिक्यूल, हे जे काही 100 मॉलिक्यूल तुम्ही बिकर ए मध्ये ऍड केले ते या 100 मॉलिक्यूल पैकी फक्त 10 मॉलिक्यूल काय झाले, डिसोसिएट झाले. म्हणजे त्यांनी काय दाखवली तुम्हाला, रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे कॉम्प्लेक्स किती कुठला ऍड केला होता तुम्ही, AgNH3/2 पॉझिटिव्ह. याचे किती मॉलिक्यूल ऍड केले, 100. पण या 100 मॉलिक्यूल पैकी 90 मॉलिक्यूल रिमेनिंग ऍज इट इज राहिले. फक्त 10 मॉलिक्यूल याचे डिसोसिएट झाले ट्वाईस NH3 मध्ये आणि Ag मध्ये. क्लिअर. मग आता कन्सिडर करा के ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला. प्रॉडक्ट किती होते तुमचे 100, पण त्यातले डिसोसिएट किती झाले, फक्त 10. ओके, म्हणजे 90% तुमचा हा जो काही मॉलिक्यूल आहे हा स्टेबल आहे, म्हणजे तो डिसोसिएट झाला नाही, म्हणजेच तो कसा आहे, स्टेबल आहे. सिंपल. ओके, सेकंड पॉइंट. दुसऱ्या वेळेस काय केलं तुम्ही, दुसऱ्या बिकर मध्ये AgCN/2 ऍड केला. तर या AgCN/2 ऍड केला तेव्हा हे सुद्धा 100 मॉलिक्यूल ऍड केले, पण या 100 पैकी फक्त 2च डिसोसिएट झाले. 98 मॉलिक्यूल हे डिसोसिएट झाले नाही. म्हणजे AgCN/2 हा कन्वर्ट झालेला नाही. कशामध्ये, Ag पॉझिटिव्ह आणि ट्वाईस CN मध्ये निगेटिव्ह मध्ये. किती मॉलिक्यूल कन्वर्ट नाही झाले त्याचे, 98. मग फक्त 2च मॉलिक्यूलनी रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवली. म्हणजे जो मॉलिक्यूल डिसोसिएट होणार नाही. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. प्रॉडक्टचे तुम्ही 100 मॉलिक्यूल घेतले, यातल्याला डिवाइड केलं 10 कारण या पहिल्या एक्झाम्पलसाठी घेतो. ओके, तर आपल्याला 10ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, पण ते जर तुम्ही दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये पाहिले, 100 मॉलिक्यूल घेतले, फक्त डिसोसिएट झाले म्हणजे 50. म्हणजे दुसऱ्या मॉलिक्यूलसाठी के ची व्हॅल्यू आली 50. आलाय का लक्षात. आणि नंतर जी काही व्हॅल्यू आली तुमची ए कॉम्प्लेक्ससाठी ती आली 10. मोर द व्हॅल्यू ऑफ के, स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची ज्याची जास्त व्हॅल्यू म्हणजे तो काय असणार आहे, तुमचा स्टेबल कॉम्प्लेक्स असणार आहे. ओके, मग आता काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे की कसं आयडेंटिफाय करायचं कुठला कॉम्प्लेक्स कसा स्टेबल आहे. यासाठी आपल्याला काही 4-5 एक्झाम्पल ऑलरेडी बुक्समध्ये दिलेले आहेत, ते आपण बघू. बघा, काही कॉम्प्लेक्स आपल्याला ऑलरेडी बुकमध्ये दिलेले आहेत. CD कॅडमियम डायपॉझिटिव्ह प्लस 4 अमोनिया फॉर्मेशन ऑफ CD कॅडमियम NH3/4 डायपॉझिटिव्ह हा एक कॉम्प्लेक्स आहे. याची जी काही स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती मी इथे लिहिली आहे जागा नसल्यामुळे. सो 1.3 × 10⁻⁷ ही व्हॅल्यू मिळाली आहे पहिल्या कॉम्प्लेक्ससाठी. दुसऱ्या कॉम्प्लेक्ससाठी Ag पॉझिटिव्ह प्लस NH3 AgNH3/2 पॉझिटिव्ह 1.6 × 10⁻⁷. इथं व्हॅल्यू आली आहे तुमची 1.6 × 10⁻⁷. Ag पॉझिटिव्ह ट्वाईस CN निगेटिव्ह, सो AgCN/2 निगेटिव्ह. याची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे तुम्हाला 5.5 × 10⁻18. जर तुम्ही या दोन व्हॅल्यूला ऑब्झर्व केलं तर हा आहे तुमचा न्यूट्रल लिगँड, हा आहे तुमचा सायनाइड निगेटिव्ह लिगँड, आणि इथं सेंट्रल मेटल ॲटम एजीज आहे, सिल्वरचा आहे, आणि त्याच्यावरती चार्ज सुद्धा पॉझिटिव्ह आहे, मोनोपॉझिटिव्ह. इथं जर लक्षात येतं आपल्या, इथं सिंपल गोष्ट लक्षात येते का हा सेंट्रल मेटल ॲटम पॉझिटिव्ह, सेंट्रल मेटल ॲटम पॉझिटिव्ह. ओके, कन्सिडर करा Ag पॉझिटिव्ह, आणि इथं NH3 दॅट इज न्यूट्रल लिगँड, आणि एका बाजूला सायनाइड निगेटिव्ह लिगँड. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन म्हणजे दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. आणि जर ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंग असेल म्हणजेच कोऑर्डिनेशन बॉन्ड कसा असेल, स्ट्रॉंग असेल. आणि जर कोऑर्डिनेट बॉन्ड स्ट्रॉंग असेल म्हणजे Ag आणि CN पासून जो काही कॉम्प्लेक्स बनणार आहे हा कसा असणार आहे, स्टेबल. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलंय मोर इज द व्हॅल्यू ऑफ के, स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर मोर असेल म्हणजे तो तुमचा स्टेबल कॉम्प्लेक्स असणार आहे. आलाय का लक्षात. आणि Ag सिल्वर आणि NH3 मधला जो काही बॉन्ड असेल हा सुद्धा स्ट्रॉंग असेल, पण जेवढा स्ट्रॉंग सायनाइड सोबत बॉन्ड आहे, CN सोबत बॉन्ड आहे, तेवढा हा असणार नाही, कारण हा न्यूट्रल आहे. ओके, सो Cu NH3/Cu
डाय पॉझिटिव्ह प्लस 4NH3 CuNH3/4 डाय पॉझिटिव्ह याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 4.5 इंटू 10⁻11 आणि CO ट्राय पॉझिटिव्ह प्लस 6NH3 CuNH3/6 ट्राय पॉझिटिव्ह त्याची व्हॅल्यू आहे तुम्हाला 5.0 इंटू 10⁻33. आणखी 2-3 फॅक्टर्स आहे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्या स्टॅबिलिटीला एक्सप्लेन करतात, ते आपण बघू. बघा आता, नाउ विच फॅक्टर अफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्ससाठी कुठकुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्याच्यामधला पहिला फॅक्टर आहे, म्हणजे नॉर्मली 2 फॅक्टर अफेक्ट करतात, चार्ज डेन्सिटी ऑफ सेंट्रल मेटल आयन आणि नेचर ऑफ लिगॅन्ड. सेकंड फॅक्टर दॅट इज नेचर ऑफ लिगॅन्ड. चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? सिंपल, more the concentrated charge on central metal ion, more is the stable complex. Now let's see. बघा आता आपल्याला काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. Cu डाय पॉझिटिव्ह, Ni डाय पॉझिटिव्ह, सर्व डाय पॉझिटिव्ह आहेत. ओके, कोबाल्ट डाय पॉझिटिव्ह, आयरन डाय पॉझिटिव्ह, मॅग्नीज डाय पॉझिटिव्ह अँड कॅडमियम डाय पॉझिटिव्ह. सो नाव मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर. ओके, झिंक बद्दल दिलेलं नाही त्यांनी, कारण आपल्याला माहिती आहे तिथं थोडासा त्याच्या आउटर व्हॅलेन्स शेलचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे त्याची थोडी नॉर्मली व्हॅलेन्स शेल जे काही आउट म्हणजे डाय पॉझिटिव्ह चार्ज असतो तो थोडा लेस कन्सन्ट्रेटेड असतो. ओके, सो नाव दॅट इज द एक्सेप्शन. आयने रेडियस. ओके, पिकोमीटरमध्ये आहे यांची 69, 78, 82, 83, 91 and 97. ओके, आता होतं काय? चार्ज डेन्सिटी ऑन सेंट्रल मेटल आहे. कन्सिडर करा तुमच्याकडे 2 ॲटम आहेत ज्यांच्यावरती डाय पॉझिटिव्ह चार्ज आहे. कुठलाही 2 ॲटम, कुठलेही कन्सिडर करा. Cu डाय पॉझिटिव्ह हा आहे तुमचा Cuचा ॲटम. ओके, आणि त्याच्यानंतर कोबाल्ट आहे, हा आहे तुमचा कोबाल्टचा ॲटम. ओके, कोबाल्टचा आयन म्हणणार आहे कारण त्याच्यावरती चार्ज आहे त्यामुळे. ओके, सो ना आता दोघांवरती सुद्धा सेम चार्ज आहे, डाय पॉझिटिव्ह, बट दोघांचे जे काही आयोनिक रेडियस आहे ही थोडी डिफरंट आहे. इथं 69 पिकोमीटर आहे, इथं 82. दोघांवरती पॉझिटिव्ह चार्ज सेम. मग इथं जर रेडियस जर पाहिली आपण कॉपरची तर हे 69 पिकोमीटर, इथं कोबाल्टची जर पाहिली तर हे 82 पिकोमीटर. ओके, म्हणजे इथं जो काही डाय पॉझिटिव्ह चार्ज आहे हा फक्त 69 पिकोमीटर मध्ये आहे, आणि इथं जो काही डाय पॉझिटिव्ह चार्ज आहे हा 82 पिकोमीटर मध्ये आहे. म्हणजेच मोर कन्सन्ट्रेटेड चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, मोर द कन्सन्ट्रेटेड पॉझिटिव्ह चार्ज हा कुठे आहे? आपल्या 69 पिकोमीटर मध्ये, म्हणजेच कॉपर मध्ये. आणि इथं किती आहे? 82 पिकोमीटर. आलं लक्षात? म्हणजे जेवढा मोठा आयन असेल तुमचा तेवढे जे काही पॉवर आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जची ही कशी होत जाते? लेस होत जाणार. म्हणजे इथं डाय पॉझिटिव्ह चार्ज फक्त 69 एरियामध्ये, इथं 78च्या एरियामध्ये, इथं 82. म्हणजे या साईडला काय होऊन राहिली? जे काही आयनिक रेडियस आहे ते इन्क्रीज होऊन राहिले. आयनिक रेडियस वाढून राहिली म्हणजे जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे हा खूप साऱ्या एरियामध्ये स्प्रेड होऊन राहिला, आणि हा जर खूप साऱ्या एरियामध्ये स्प्रेड होत असेल याचा अर्थ असा ती जी काही पॉवर आहे ती काय कमी होऊन राहिली. जसं याच्यासाठी आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो, जसं लाईट असतो, गाडीचा लाईट, किंवा आपण 2-3 टॉर्चचा लाईट जर एकाच ठिकाणी जर टाकलाय, समजा या टॉर्चचा लाईट एक्झाम्पल घ्या, हे 3-4 टॉर्च आहेत आपल्या, हे इथं लाईट आपण बंबार्ड केलाय, इथं पण ऍड केलाय, हे सर्व लाईट आपण काय केलाय? एका ठिकाणी फोकस केलाय. म्हणजे इथं आपल्याला एकदम क्लिअर दिसणार आहे. आलं का लक्षात? इथं जो काही लाईट आहे हा मोर कन्सन्ट्रेटेड आहे, क्लिअर आहे. पण तेच जर आपण 4 टॉर्च वेगवेगळ्या दिशेला स्प्रेड केला, एक इथं टॉर्च, एक इथं, एक या साईडला, एक या साईडला, तर आपल्याला एक म्हणजे इथं जे काही कन्सन्ट्रेशन असेल ते लाईटचं असेल मिनिमम, आणि इथं कसं असणार आहे? मॅक्सिमम. ओके, यालाच आपण म्हणतो इर्विन विल्यम ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. ओके, सो इर्विन विल्यम
ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. यांच्या सर्वांवरती डायपॉझिटिव्ह चार्ज देऊन टाकायचं. फक्त एक्सेप्शन इथं काय आहे, कॅडमियम. ओके, सो नाउ cadmium is a less stable as compared to Mn. Mn is a less stable as compared to Fe dipositive, Co dipositive, Ni dipositive, and last copper dipositive. That is Irwin-Williams order of stability. ओके, हे झालंय आपला चार्ज डेन्सिटी ऑन सेंट्रल मेटल. मोर द कन्सन्ट्रेटेड चार्ज ऑन एनी आयन, मोर इज द स्टेबल कॉम्प्लेक्स. सिंपल. मोर द कन्सन्ट्रेटेड, इथं डायपॉझिटिव्ह चार्ज फक्त 16 आहे, कमी एरियामध्ये आहे, म्हणजे तो चार्ज कसा आहे, मोर कन्सन्ट्रेटेड. कन्सन्ट्रेटेड मीन्स पॉवर. ओके, सो नाउ दॅट इज इर्विन विल्यम ऑर्डर ऑफ अ स्टॅबिलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे आपला नेचर ऑफ लिगॅंड्स. ओके, आता मोर द बेसिक, आता या पॉइंट साठी पाहू. मोर द बेसिक nature or more the negative ligand in a complex, more the stable coordination complex. मोर द बेसिक. आता कन्सिडर करा, बघा आता आपल्याकडे दोन एक्झाम्पल घेऊ आपण नेचर ऑफ लिगॅंड. जसं Ag पॉझिटिव्ह, आपण दोन कॉम्प्लेक्स मगाशी स्टडी केले, Cn, आणि एका बाजूला घेऊ आपण NH3. याचा तर ऍक्च्युअली नायट्रोजन बॉन्ड फॉर्म करतो, म्हणून आपण याला असं लिहू, अमोनिया. ओके, सो सायनाइड इज अ निगेटिव्ह लिगॅंड. निगेटिव्ह लिगॅंड का बरं, तर तो इलेक्ट्रॉन रिच असेल. इलेक्ट्रॉन रिच असेल म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करेल, म्हणजेच तो काय झाला, इलेक्ट्रॉन डोनर. नोन ॲज इलेक्ट्रॉन डोनर, नोन ॲज लेविस बेस. क्लिअर आहे. मग सायनाइड जर निगेटिव्ह आहे तर हा इझिली इलेक्ट्रॉन कोणाला देईल, पॉझिटिव्हली चार्ज मेटलला. कारण हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. आणि जर अट्रॅक्शन होत असेल म्हणजे याने जर इलेक्ट्रॉन इझिली दिले तर हा काय झाला तुमचा लेविस बेस. म्हणून इथं म्हटलंय त्यांनी मोर द बेसिक नेचर ऑफ लिगॅंड, मोर द बेसिक नेचर और मोर द निगेटिव्ह लिगॅंड इन अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, मोर द स्टेबल इज द कॉम्प्लेक्स. सिंपल. जर निगेटिव्ह बेसिक नेचर जर लिगॅंडचं जास्त असेल किंवा एखादा लिगॅंड जर निगेटिव्ह असेल तर तो स्ट्रॉंगली कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. आणि तो जर स्ट्रॉंग कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करत असेल म्हणजे तो जो काही कॉम्प्लेक्स आहे हा कसा असणार आहे, स्टेबल. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट पॉइंट, चिलेट. ओके, चिलेट आपल्याला माहित आहे काही पॉलिडेंटेड लिगॅंड आहे. आता पॉलिडेंटेड लिगॅंड्स म्हटल्यानंतर ते मेटल ॲटम सोबत काय करतात, खूप सारे बॉन्ड फॉर्म करू शकतात. ओके, म्हणजे कन्सिडर करा हा आपला बायडेंटेड लिगॅंड आहे LA, किंवा याला आपण असं कन्सिडर करू कॅपिटल एनी. हा आपला एक लिगॅंड आहे, तर याने हा एक बॉन्ड फॉर्म केला, हा एक बॉन्ड फॉर्म केला. देर इज द रिंग लाईक स्ट्रक्चर. ओके, क्रॅब लाईक स्ट्रक्चर, म्हणजे हा काय झाला तुमचा चिलेट. आणि चिलेटिंग लिगॅंड्स आर मोर स्टेबल. ओके, चिलेटिंग ligands are more stable. Why? There is the one reason. जसं आता हा मोनोडेंटेड लिगॅंड आहे ऍज कम्पेअर टू मोनोडेंटेड लिगॅंड, असं पण लिहू शकता. सो चिलेटिंग लिगॅंड्स आर मोर स्टेबल. आता हा आपला एक लिगॅंड, या एका लिगॅंडनीच काय केलं, दोन बॉन्ड फॉर्म केले. हा आपला दुसरा लिगॅंड, हा आपला एक तिसरा लिगॅंड. सो हे जे काही लिगॅंड्स आहेत कन्सिडर करा. आता आपल्याला कुठे एनर्जी जास्त लागणार आहे, हा एक बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागणार आहे, हा लिगॅंड रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागणार आहे, का हा लिगॅंड रिमूव्ह करायला? ऑफकोर्स हा लिगॅंड रिमूव्ह करायला, कारण इथं काय दोन बॉन्ड आहेत. सिंपल मध्ये एक बॉन्ड ब्रेक करायला मिनिमम एनर्जी,
दोन बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी. सिंपल. ओके. सो चिलेटिंग लिगँड्स आर मोर स्टेबल. ओके. म्हणून आणखी एक सेंटेन्स असतं तिथं, दोज coordination complex in which chelates are present, chelating ligands are present, so these complex are the more stable. Thank you very much.